नमस्कार सगळ्यांना, रामकृष्ण हरी. आज मी करत आहे, संक्रांत जवळ आली ना, तिळाची चिक्की आणि शेंगदाण्याच्या कुटाची चिक्की, अशा दोन प्रकारची चिक्की मी दाखवणार आहे. त्याच्यासाठी हा गुळ मी खिसून घेणार आहे. पहिल्यांदा करत आहे तिळाची चिक्की. मग त्याच्यासाठी हा सपाट वाटी गुळ घेतलेला आहे आणि वाटीभर बारक्या छोट्या तिळ घेतलेला आहे. आता आपण गुळ टाकून घेऊया. पाणी अजिबात सुद्धा पाकात घातलेलं नाही, बिना पाण्याचं पाक करायचं आहे. थोडंसं अर्धा चमचा तूप टाकायचं आहे. छान होती तिळाची चिक्की. आता पाक झालाय का आपण पाण्यात बघूया. झालेला आहे पाक. पाक झालेला आहे. आपण तीळ टाकून घेऊया आता. आता तिळगुळ जवळ आलेलंच आहे. संक्रांत जवळ आलेले आहे, मकर संक्रांत. ताटाला तूप लावून घेतलं, आपण ताटातच ओतून घेऊया. तिळाची चिक्की इतकी सुंदर झाली आणि टेस्टी. हां, कट कर आता. बंद आहे ना, तेव्हा किती निघतंय. आता निघाली बघा ही चिक्की. नमस्कार सगळ्यांना, रामकृष्ण हरी. मी आज करत आहे, संक्रांत आल्यामुळं शेंगदाण्याच्या कुटाची चिक्की, म्हणजे शेंगदाण्याची चिक्की करत आहे. त्याच्यासाठी मी हा सपाट वाटी गुळ घेतला आहे आणि वाटी भरून कूट घेतलेला आहे, शेंगदाणे भाजून. आता गुळाचा पाक करून घेऊया आपण. पाणी नाही ओतायचं, असाच पाक करून घ्यायचा गुळाचा. थोडंसं अर्धा चमचा तूप टाकून घेऊया आपण. आता हा फेस यायला लागलाय ना कडेनी बघा, हे पाक आलाय असं समजायचं बघा. आता पाक आलाय कसं बघायचं, पाण्यात बघायचं. आता हे नाही आला अजून. आलाय पाक. आता आपण कूट टाकून घेऊया. चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता तूप लावून घेऊ आपण कट्ट्याला. चांगलं तूप लावून घेतले. आता पातळ असं बेलण्यानं आपण लाटून घेऊया. अगदी विकत सारखी होती. ही घरच्या गुळाची आहे, ही साखरेची नाही. गुळाची इतकी टेस्टी आणि किती पाहिजे तेवढी पातळ करू शकतो आपण.
पाक छान बनल्यामुळे असं उचलायला सुद्धा येते. पातळ झाली बघा, बघा ती पातळ लाटली गेली. आता आपण याचे चौकोनी तुकडे पाडून घेऊया. किती छान तुकडे पडतात बघा. खूप सुंदर आणि पातळ अशी झालेली आहे शेंगदाण्याची चिक्की. तुम्हाला दोन्ही बी प्रकारच्या जर चिक्क्या आवडल्या तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा प्लीज. लहान मुलं आहेत ना घरात, त्यामुळं आजूबाजूला थोडा गोंधळ ऐकायला येतो. राज, सानू खेळतात ना. ही दोन्ही चिक्क्या मी छान झाल्या. ही तिळाची चिक्की इतकी सुंदर आणि टेस्टी झालेली आहे ना, खूपच छान. आणि ही शेंगदाण्याची चिक्की, ही पण इतकी टेस्टी आणि सुंदर झालेली आहे. खूप पातळ आणि टेस्टी.